नमस्कार मित्रांनो, मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मागील काही दिवसात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव हा महाराष्ट्रात झाला। मित्रांनो, या तीनपैकी एकाही पक्षाला महाराष्ट्रात दुहेरी संख्या ही गाठता आली नाही। त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकार हे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडली बहिणा ही योजना मित्रांनो सुरू करणार आहे। मित्रांनो, ही लाडली बहिणा ही योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये सुरू केली गेली। या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशच्या प्रत्येक गरीब महिलेला मासिक 1500 रुपये वेतन हे या योजनेअंतर्गत मित्रांनो दिले जाते। आणि येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका ह्या महाराष्ट्रात होणार आहे। त्या अनुषंगाने जो फटका लोकसभा निवडणुकीत बसला तो फटका विधानसभा निवडणुकीत न बसायला पाहिजे या उद्देशाने सरकार महाराष्ट्रात ही योजना सुरू करणार आहे। या योजनेअंतर्गत या महिलांना मित्रांनो या योजनेचा कसा फायदा होईल त्याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक महिला भगिनींपर्यंत नक्की शेअर करा। मित्रांनो, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आता मित्रांनो सध्या ही योजना लागू झाली नाही, पण जर ही योजना महाराष्ट्रात लागू झाली तर प्रत्येक गरीब महिलेला महाराष्ट्रात 1200 ते 1500 रुपये प्रति महिन्याला हे मित्रांनो या योजनेअंतर्गत वेतन हे दिले जाईल। यामुळे सरकारचा मित्रांनो जो उद्देश आहे हा मित्रांनो प्रत्येक महिलेला आर्थिकरित्या स्वतंत्र करण्याचा, स्वावलंबी करण्याचा, त्यामुळे मित्रांनो त्यांचे आरोग्य सुधारण्याचा आणि आर्थिक दृष्ट्या मित्रांनो ह्या महिला सशक्त या योजनेद्वारे बनतील। तसेच मित्रांनो ही योजना जर महाराष्ट्रात चालू केली गेली तर मित्रांनो वार्षिक तब्बल 20,000 कोटींच्या आसपास हा मित्रांनो महाराष्ट्राच्या तिजोरीवर या योजनेचा मित्रांनो भार हा पडू शकते। त्यासोबतच मित्रांनो या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील किमान 90 ते 95 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। आता मित्रांनो कुठल्या महिलांचा या योजनेमध्ये समावेश होईल ते आपण बघणार आहोत। मित्रांनो, ज्या महिला ह्या दरिद्र रेषेच्या खाली येतात, ज्या कुटुंबातील महिला ह्या मित्रांनो दरिद्र रेषेच्या खाली येतात, त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ हा मित्रांनो मिळणार आहे। त्यासोबतच ज्या विधवा, परित्यक्त्या याच्यात ज्या महिलांचा समावेश होतो त्या महिलांनाही मित्रांनो या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तसेच ज्या घटस्फोटित महिला आहेत त्या महिलांना पण मित्रांनो या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। आणि ही योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 1200 ते 1500 रुपये या महिलांच्या खात्यावर हे मित्रांनो जमा होणार आहेत। मित्रांनो, ही योजना नेमकी कधी सुरू होणार, कधीपासून मित्रांनो याची अंमलबजावणी सुरू होणार यापैकी सध्या कुठलंही अपडेट आलेलं नाहीये, पण येणाऱ्या काळात ही योजना मित्रांनो नक्की सरकारतर्फे राबवली जाईल हे मात्र नक्की। तर मित्रांनो, कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।